ही निवडणूक सध्याची चालू आहे ती धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक नाना लढवत आहेत. नाना हे लोकांपर्यंत जाऊन मला सहकार्य करा, इथून पुढे मी तुमच्या सहकार्यात राहीन, कायमस्वरूपी राहीन, मदत करा, हा नानांचा शब्द आहे. नागरिकांना गॅरंटी आहे नाना हा एक खूप मोठ्या विजयाने निवडून येतील, ही आम्ही तुम्हाला नागरिकांच्या वतीने खात्री देतो. नाना हे कमीत कमी 10 वर्षापासून मी पाहतोय, माझ्या अंदाजाने 10 वर्षापासून नाना लोकांसाठी काम करतात, लोकांसाठी ते प्रिय आहेत. त्यामुळं लोकांमध्ये जाऊन ते मिसळतात, लोकांच्या अडचणी सोडतात, लोकांना मदत करतात. त्यामुळं लोकांचा एक नानावर मोठा प्रभाव आहे. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या येऊ ठेपल्या आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या आरोप प्रत्यारोप जे आहेत ते केले जात आहेत. प्रभागात नागरिकांचे जे आहेत ते उमेदवाराकडून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. मी सध्या प्रभाग क्रमांक 10मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 10मध्ये सध्या आपण पाहतोय शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत, ते म्हणजे सुरेश नाना झोंबाडे जे आहेत ते सध्या मराठवाड्यातील हे युवक आहेत आणि मराठवाड्यातून त्या ठिकाणी येऊन सध्या ज्या सार्वत्रिक निवडणुका येऊ ठेपल्या आहेत आळंदी नगर परिषदेच्या त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 10मधून सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 10मध्ये आहोत. माझ्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही देखील अनेक वेळा नानांसोबत तुम्ही प्रभागात फिरलात. नानांचं कशा पद्धतीने हे काम आहे काय सांगाल? मी जय भगवान महासंघाचा अध्यक्ष सानपांना या आळंदी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आता सध्या चालू आहे. या निवडणुकीमध्ये 10 नंबर प्रभागामधून शिवसेनेचे सुरेश नाना झोंबाडे हे निवडणूक लढवत आहेत. त्या नानांना या आमचा सर्वांचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि नानाने केलेलं हे जे इथं कार्य आहे ह्या प्रभाग क्रमांक 10मध्ये हे खूप मोठं आणि मोलाचं आहे. नानाने केलेल्या कार्यामध्ये त्या लाडक्या बहिणीला KYC करून दिली, प्रौढांना मदत केली आणि तरुणांना पण काम दिलं. नानाकडं आज खूप तरुण काम करतात, त्यांचा आदर करतात, मानतात त्यांना आणि नानाचा स्वभाव पण खूप छान आहे. त्याबद्दल नानाबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप चांगलं वातावरण आहे आणि त्यांना आमचा पूर्ण लोकांचा ह्या प्रभागातील लोकांचा पाठिंबा आहे. ते बहुमताने निवडून येतील अशी आम्ही खात्री देतो. खरं तर आपण बघितलं की निवडणुका आल्या की पैसा आला, पैशाचा पाऊस आला आणि मतदार देखील असे काही आहेत की ते पैसा घेतात. पैसे घेतल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे प्रभागातली कामकाजं जी आहेत ते मार्गी लागत नाहीत, कारण उमेदवारच म्हणतो की बाबा तुम्ही आमच्याकडून पैसे घेतलेत, प्रभागातली कामं कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न. मग आता मराठवाड्यातून सुरेश नाना जे आहेत त्या ठिकाणी आलेत. मग ते इथं छोटासा त्यांचा जी कंपनी आहे त्या माध्यमातून सध्या त्यांचा व्यवसाय थाटलेला आहे. मग सध्या आता पैसे नाही आहेत. मग आता कसे नागरिकांच्या समोर जात आहेत, कुठल्या जोरावरती जात आहेत? आता ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतलेली आहे. ही निवडणूक सध्याची चालू आहे ती धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक नाना लढवत आहेत. नाना हे लोकांपर्यंत जाऊन मला सहकार्य करा, इथून पुढे मी तुमच्या सहकार्यात राहीन, कायमस्वरूपी राहीन, मदत करा, हा नानांचा शब्द आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवत असतानाच नागरिकांची त्यांची नाळ जुळलेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी ते कामकाज करत आहेत. ह्या सगळ्याच जोरावरती सध्या नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली. नानांनी इथून पाठीमागं 2 इलेक्शन लढवलेले आहेत. निसटता पराभव त्यांचा 2 वेळेस झालेला आहे. पण आता आम्हाला गॅरंटी आहे, नागरिकांना गॅरंटी आहे, नाना हा एक खूप मोठ्या विजयाने निवडून येतील, ही आम्ही तुम्हाला नागरिकांच्या वतीने खात्री देतो. तुम्ही देखील नानांसोबत इतर पक्षांमध्ये त्यांना निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून अनेक वेळा तुम्ही इतर पक्षामध्ये देखील प्रयत्न केले, परंतु अनेक वेळा पक्षात इथले जे काही अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीने त्यांना डावलण्यात आलं की जेणेकरून मराठवाड्यातून जी काही व्यक्ती आली आहे ही तर वर्चस्व करायचा प्रयत्न करते आहे आणि आपल्याच डावललं जाईल. त्यामुळे त्यांना हे प्रभागातल्या कामकाजा जोरावरती आणि प्रभागातल्या नागरिकांचा वाढता त्यांना पाठिंबा पाहता त्यांना कुठल्याच पक्षातून उमेदवारी मिळू नये म्हणून असा त्यांच्यावरती दबाव टाकला जात होता. शेवटी त्यांच्या हाती सध्या आता धनुष्यबाण लागले. त्यामुळे ही सगळी निवडणूक जी आहे ती सध्या विकासाच्या मुद्द्यावरती होईल. नाना हे धाराशिवमध्ये त्यांचं जन्म झालेला आहे आणि ते आळंदीमध्ये कर्मभूमी आहे त्यांची. आळंदी ह्या कर्मभूमीमध्ये नानाने खूप मोठं काम केलेलं आहे. नाना हे कमीत कमी 10 वर्षापासून मी पाहतोय, माझ्या अंदाजाने 10 वर्षापासून
नाना लोकांसाठी काम करतात, लोकांसाठी ते प्रिय आहेत. त्यामुळं लोकांमध्ये जाऊन ते मिसळतात, लोकांच्या अडचणी सोडतात, लोकांना मदत करतात. त्यामुळं लोकांचा एक नानावर मोठा प्रभाव आहे आणि त्या प्रभावामुळं आम्हाला एक खात्री आहे की नाना खूप मोठ्या फरकाने विजयी होतील. नक्कीच विजय होतील आणि धनुष्यबाणावरती नक्कीच धनुष्यबाणावरती नानांचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती 2 डिसेंबरला जे आहे ते मतदान करून नानांना विजयी करतील असा ठाम विश्वास नागरिकांना वाटतोय. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून जे आहे ते सुरेश नाना झोंबाडे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10मध्ये आपल्या कामाच्या जोरावरती नागरिकांचं मन जिंकून सध्या नागरिकांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचं सध्या नागरिक देखील सांगताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. तुम्ही अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवरती तुम्ही हेच व्हिडिओ पाहत जर असाल तर यूट्यूबला देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नव महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, आळंदी.